वेळात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे अजित पवार यांचे एनसीपी पक्षातील सगळ्या मंत्र्यांना सूचना पाहायला मिळतात। तात्काळ मंत्र्यांनी कार्यालयात कर्मचारी भरू नका, खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी तसंच इतर मंत्रालय कर्मचारी वर्ग भरताना विचार करून आणि विचारूनच भरावेत अशा सूचना अजित पवार यांनी केलेल्या आहेत। अजित पवारांनी एनसीपी पक्षातल्या म्हणजेच आपल्या राष्ट्रवादी पक्षातल्या सगळ्या मंत्र्यांना या सूचना केलेल्या आहेत। तात्काळ मंत्र्यांनी कार्यालय कर्मचारी भरू नका असं सांगितलंय। खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी तसंच इतर मंत्रालय कर्मचारी वर्ग भरताना विचारून भरावे असं अजित पवारांनी सूचित केलेलं आहे। त्याची महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। एकीकडे मंत्र्यांची घोषणा झाल्यानंतर आपापले स्वीय सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी नेमणं हे सुरू होतं आणि त्यामध्ये मात्र विचारल्याशिवाय भरू नका अशा सूचना केल्यात अजित पवारांनी। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय बरं कारण अजित पवारांनी अशा सूचना करण्याचं? अनेक अधिकारी हे वादग्रस्त आहेत आणि वादग्रस्त अधिकाऱ्यांची नियुक्ती तात्काळ पीएस आणि ओएसडी केली जाऊ नये अशा स्वरूपाची भूमिका अजित पवारांची आहे। यामुळे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील जे सर्व मंत्री आहेत त्या सर्वांना सूचना केलेल्या आहेत की पुढील कालावधी अधिवेशन संपोसपर्यंत कुणीही खासगी सचिव, ओएसडी असे स्वरूपाच्या भरती ज्या आहेत त्या कार्यालयामध्ये, मंत्री कार्यालयात करू नये। मला वाटतं की अधिवेशन संपल्यानंतर सुद्धा अजित पवार सगळ्या मंत्र्यांशी चर्चा करतील, अधिकाऱ्यांकडनं नावं घेतील, मंत्र्यांकडनं अधिकाऱ्यांची नावं घेतील आणि त्यानंतरच त्यांना अंतिम स्वरूपात भरती करण्याच्या सूचना किंवा नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या जातील। अगदी सागर, यापूर्वीही आपण पाहिलेलं आहे स्वतः अजित पवार अतिशय काटेकोर असतात अधिकारी वर्ग भरताना आणि त्यातच खास करून जे अगदी खासगी सचिव आहेत अशांच्या बाबतीत सुद्धा ते खूप जागरूक असतात। विशेष कारण ज्यामध्ये ते सांगितलं जाते की ज्या पद्धतीनं काही अधिकारी जे आहेत त्यांची नावं खराब आहेत किंवा त्यांचा रेकॉर्ड बघितला जाईल, या व्यतिरिक्त आणखीन काही विशेष कारणं आहेत का किंवा ते स्वतः काही सूचित करणार आहेत का मंत्र्यांसाठी? काही अधिकाऱ्यांची कार्यपद्धती ही वेगळ्या पद्धतीची आहे आणि त्याच्यामुळे अनेक मंत्री अडचणीत आलेले आहेत। भविष्यामध्ये अशी कोणतीही अडचण मंत्र्यांना तयार होऊ नये आणि अजित पवारांच्या सल्ल्याने संबंधित अधिकारी भरले जावेत अशा भूमिकेमुळे कदाचित अजित पवारांची भूमिका असल्याचं म्हटलं जातं। आणि नागपूरचं हिवाळी अधिवेशन या आठवड्यामध्ये संपतंय, त्यानंतरनं सर्व मंत्र्यांना जर त्यांच्या मंत्रालय कार्यालय स्टाफ भरायचा असेल तर अजित पवारांची सहमती घ्यावी लागेल असेही समजतं। यामुळे तुर्तास तरी कोणीही मंत्री कार्यालयामधले खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग भरू नये अशा थेट सूचना अजित पवारांनी दिल्याची माहिती उपलब्ध होती। नक्कीच, तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी।